अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोपद्मव्रत कसं करायचं आहे, कधीपासून करायचं आहे, उद्यापन कसं करायचं आहे, त्याचबरोबर हे व्रत केल्याने काय होतं, आपल्याला काय मिळतं, ही संपूर्ण माहिती आपण आश्रमात जाणून घेणार आहोत। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होत असते आणि गोपद्मव्रत हे आपल्याला चातुर्मासापासून सुरू करायचं असतं। आता बघा, 25 तारखेला आहे आषाढी एकादशी, देवशयनी आषाढी एकादशी आपण त्याला म्हणतो। त्याचाच अर्थ बघा, भगवान विष्णू या जगाची पालन करता हे या एकादशीपासून निद्रावस्थेत जात असतात। मग त्यांचा जो काही कारभार आहे भगवान शंकर सांभाळत असतात। आता बघा, हे व्रत जे आपल्याला आहे ते आपल्याला चातुर्मासापासून सुरू करायचं आहे। म्हणजे बघा, आषाढी एकादशीपासून आपल्याला हे व्रत सुरू करायचं आहे, ते कार्तिक एकादशीपर्यंत हे व्रत आपल्याला करायचं असतं। आता हे व्रत का करायचं असतं ते आपण जाणून घेऊया। हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलं शांत होण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी, समृद्धी नांदण्यासाठी हे व्रत आपल्याला करायचं असतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे व्रत करून आपल्याला जे समाधान मिळतं ना, त्याची गणना कुठेच होत नाही। म्हणून बघा, कुठलीही सेवा करून आपल्या मनाला जे समाधान मिळतं ते खूप महत्त्वाचं असतं। कुठलीही सेवा आपण जेव्हा मनापासून करतो तर अर्थातच त्या सेवेमुळे आपल्या घरामध्ये एक सुख शांती नांदते, समृद्धी नांदत असते। म्हणून लक्षात घ्या, गोपद्मव्रत म्हणजे काय? गोपद्म म्हणजे गायीचे पावलं। आपल्याला 33 गायीचे पावलं रोज काढायचे असतात, त्याला आपण गोपद्म म्हणतो। आणि हे पावलं का काढायचे असतात, का करायचं असतं हे व्रत? बघा, गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो असं आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे लहानपणापासून। तर जेव्हा आपण गायीची सेवा करतो, गोमातेची सेवा आपण जेव्हा करतो, तेव्हा त्या 33 कोटी देवतांचे आशीर्वाद आपल्याला लाभत असतात। आणि जेव्हा आपण ती पावलं काढतो ना, तेव्हा आपल्याकडनं 33 कोटी देवतांचं पूजन घडतं आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात। म्हणून आपल्याला हे गोपद्मव्रत या चातुर्मासामध्ये करायचं आहे। चातुर्मासामध्ये अनेक सण येतात, अनेक विशिष्ट दिन असे आहेत की त्या विशिष्ट दिनाला विशिष्ट असं महत्त्व आहे। त्यामध्येच बघा, हे गोपद्मव्रत सुद्धा तितकंच फलदायी आणि तितकंच प्रभावी मानलं गेलं आहे। आणि म्हणूनच आपल्याला हे गोपद्मव्रत या चातुर्मासापासून सुरू करायचं आहे। या गोपद्मव्रताला कुठलाही नियम नाही आहे आणि काहीच लागत नाही, फक्त आपल्याला रोज 33 गायीची पावलं काढायची असतात। आता कसे काढायचे बघा, तुम्हाला स्क्रीनवर फोटो फ्लॅश होत असेलच, रांगोळीचा साचा मिळतो, 33 गोपद्माचा साचा मिळतो रांगोळीचा, तो तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही हाताने सुद्धा गोपद्म रोज 33 काढू शकता। आता बघा, तुम्ही हे पावलं कुठे काढू शकतात, म्हणजे ही रांगोळी तुम्ही कुठे काढू शकता? अर्थात बघा, घरामध्ये तुमच्या देवघरासमोर तुम्ही ही रांगोळी काढू शकता, किंवा तुळशी मातेसमोर तुम्ही ही रांगोळी काढू शकता, किंवा आपल्या मुख्यद्वाराच्या बाहेर सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता। बघा, जिथे तुम्हाला व्यवस्थित जागा असेल अशा ठिकाणी तुम्ही ही रांगोळी काढू शकता। आता ही रांगोळी आपल्याला तुम्ही रांगोळीचा साचा काढू शकता, किंवा तुम्हाला हाताने काढायची असेल तुम्ही हाताने सुद्धा काढू शकता, काहीच हरकत नाही। पांढऱ्या रांगोळीने आपल्याला ही रांगोळी काढायची आहे आणि त्यावर आपल्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे। बघा, रांगोळी काढताना कधीही तशीच पांढरी रांगोळी ठेवायची नाही, तर त्यावर आपल्याला किमान हळद, कुंकू, अक्षता वाहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून बघा, नुसतीच पांढरी रांगोळी आपल्याला ठेवायची नसते। तर अशाप्रकारे तुम्हाला ही रांगोळी काढायची आहे आणि रोज सकाळी सुशीरभूत झालं की तुम्हाला ही रांगोळी काढायची आहे। आता ज्या महिला वर्किंग आहेत, ज्यांना काही कामामुळे शक्य होत नाही, मग त्या महिलांनी आणि संध्याकाळी सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता। जेव्हा आपण देवाबत्ती करतो तेव्हा सुद्धा तुम्ही ही रांगोळी रोज काढू शकता। आणि बघायला असा कुठलाच नियम नाही आहे, कुठलीच अट नाही आहे। त्यामुळे ज्यांना शक्य आहे व्रत करणं त्यांनी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा। खूप अनुभव आहेत आणि बऱ्याच जणांनी अनुभव घेतलेले आहेत। बघा, गोमातेला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि अर्थातच तिची सेवा केल्यावर आपल्याला अगणित पुण्य लाभत असतं। आणि म्हणूनच आपल्या देवघरामध्ये आपण गाई आणि वासाची मूर्ती स्थापन करत असतो, तिची रोज पूजा करत असतो। पण बघा, आता आपल्याला कामामुळे खऱ्या गायीची पूजा करणं किंवा खरी गाय आता आपल्याला दिसत सुद्धा नाही, शहरामध्ये तर आपल्याला दिसत सुद्धा नाही लवकर। पण जर तुमच्याकडे शक्य असेल, तुम्ही गायीची पूजा करू शकत असाल, तर नक्कीच तुम्ही रोज गायीची पूजा करण्याचा प्रयत्न करा। जर तुमच्या जवळपास कुठे गायीचा गोठा असेल, गोशाळा असेल, तिथे जाऊन तुम्ही गायीची पूजा करू शकता। गायीला तुम्ही चारा खाऊ घालू शकता, तिला गूळ खाऊ घालू शकता,
तिची पूजा तुम्ही रोज करू शकता, त्यामुळे नक्कीच आपल्याला अगणित पुण्य लाभत असतं. आपले कितीतरी पापे यामुळे नष्ट होतात. पण बघा, जे शहरामध्ये राहतात, ज्यांच्याकडे कुठली प्रकारची गोशाळा नाही किंवा गाईचा गोठाही नाहीये, मग अशा सेवेकऱ्यांनी आपल्या घरातच गाई वासराची मूर्ती आणून आपण पूजा करत असतो आणि त्यामागे आपला भाव स्वच्छ असतो, अगदी मनापासून आपण करतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला त्या पुण्याची प्राप्ती होत असते. पण आता चातुर्मासामध्ये नक्कीच आपल्याला हे गोपद्मव्रत, गाईच्या सेवेचाच हा एक भाग आहे, त्यामुळे आपल्याला हे गोपद्मव्रत रोज काढायचं आहे आणि रोज तुम्ही कुठल्याही वेळेमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही काढू शकता, काहीच हरकत नाही. जेव्हा मासिक धर्म येईल, सूतक येईल किंवा विटाळ जर आला तर नक्कीच तुम्हाला ते तेवढे दिवस थांबायचे आहे. नंतर तुम्ही पुन्हा हे व्रत कंटिन्यू करू शकता. कार्तिक एकादशीपर्यंत तुम्हाला हे व्रत म्हणजे सुमारे 4 महिने तुम्हाला हे व्रत करायचं आहे. तुम्ही मध्ये कुठे गावाला गेले किंवा 2-4 दिवस तुमच्याकडनं स्किप झाले कुठे आल्या गेल्यामुळे, तर तरीसुद्धा काहीच हरकत नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हे व्रत करायचं आहे. ही रांगोळी तुम्हाला काढायची आहे आणि नक्कीच मनापासून केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही. या सेवेचं आपल्याला फळ मिळतं म्हणजे मिळतंच. म्हणून बघा, याला कुठलाच नियम नाही आहे, कुठलीच अट नाही आहे. तुम्ही ही सेवा कधीही करू शकता आणि असंही नाही की तुम्हाला घरीच राहावं लागणार आहे. आता रक्षाबंधन येणार आहे, त्यामुळे आपण सगळेजण माहेरीसुद्धा जात असतो, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता. असं अजिबात नाही 2-3 दिवस ही सेवा स्किप झाली आपल्याकडनं तरीसुद्धा काहीच हरकत नाही. तुम्ही नंतर आल्यानंतर तुम्ही ही सेवा कंटिन्यू करा तरीसुद्धा चालणार आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे गोपद्मव्रत करायचं असतं. आता बघा, गोपद्म काढून झाल्यानंतर तुम्हाला त्याला हळद कुंकू अक्षता व्हायचे आहेत, धूपदीप ओवाळायचा आहे. शक्य असेल तुम्ही तिथे दिवा लावू शकता, तेलाचा किंवा तुपाचा. त्यानंतर बघा, तुम्हाला तिथे एक गोड नैवेद्य अर्पण करायचं असतं. नैवेद्य काय अर्पण करायचा? रोज तुम्हाला खडीसाखरेचा नैवेद्य तुम्हाला तिथे दाखवायचा आहे. त्यावर तुळशीपत्र घालून तुम्हाला तो नैवेद्य तिथे दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा वाटेल तर तुम्ही ती खडीसाखर तुमच्या घरातल्या व्यक्ती मिळून तुम्ही ती खाऊ शकता, काहीच हरकत नाही. आणि अशाप्रकारे तुम्हाला रोज हे व्रत करायचं आहे, लक्षात घ्या. याला कुठलाच नियम नाही, कुठलीच अट नाही. तुम्हाला आता हे व्रत समजलं असेलच, याला फार काहीच आपल्याला लागत नाही, पण यामुळे नक्कीच आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते, समृद्धी येत असते. त्यामुळे नक्की करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती, जी तुमच्यासोबत शेअर करायची. झालेली सेवा मी स्वयंमाच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.